कालपासूनच पोलिसांनी बंदोबस्त जेल भरो आंदोलन करत समोर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच आंदोलन स्थळापासून 1.5 किलोमीटर अंतरावर खापरी परिसर जो आहे त्या खापरी परिसराच्या समोर असलेल्या मनोहर लॉन या ठिकाणी मात्र पोहोचत शिष्टमंडळ जे आहे हे शिष्टमंडळाला भेट देत जेलभरो आंदोलन करणार आहे आणि आपल्यासोबत आपण पाहू शकतो या ठिकाणी शिष्टमंडळ देखील पोहोचलेलं आहे। शिष्टमंडळ जे आहे सरकारकडून आलेलं त्यामध्ये मंत्री आशिष जयस्वाल आहे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी चर्चा होण्याची अपेक्षा जी आहे ही इथे व्यक्त होते आहे। शिष्टमंडळ जे आहे शिष्टमंडळ बच्चू कडू आणि जे आंदोलक आहेत शेतकरी यांची भेट घेऊन पुढचा काय सामंजस्य यातून निघतं ते सुद्धा या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे। त्यात नेमकं काय होतं पुढे हेच आता पाहणं महत्वाचं आहे। पण अशामध्ये मात्र बच्चू कडू यांनी घेतलेला जो जेल भरोचा निर्णय आहे याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, नागपूर। तर पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल दोघेही पोहोचलेले आहेत। हे सरकारचं शिष्टमंडळ आहे। हे शिष्टमंडळ 4 वाजता बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी येणं अपेक्षित होतं, पण शिष्टमंडळाला पोहोचण्यासाठी वेळ झालेला आहे। काल खरं तर मुख्यमंत्र्यांसोबत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहोत, सरकारशी आता चर्चा करणार नाही। सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी ही भूमिका बच्चू कडूंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम ठेवली, त्यामुळे या आंदोलनाची कोंडी काही फुटू शकली नाही। पण महामार्ग जाम झाले, रस्ते जाम झाले, रेल्वे रूळ सुद्धा आज आंदोलनकर्त्यांनी अडवले आणि याचा त्रास अर्थातच सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागला। त्यामुळे सरकारी पातळीवरती सुद्धा वेगवान घडामोडी घडत असल्याचं दृश्य आज दिवसभरात पाहायला मिळालं। आता खापरीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि या शिष्टमंडळाशी बच्चू कडू चर्चा करतील। दरम्यान बच्चू कडूंची अशी सुद्धा भूमिका आहे की मला पोलिसांनी अटक करावी, अटक करून घेण्यासाठीच आपण पोलिसांच्या दिशेने जात आहोत। तर बच्चू कडू स्वतःहून अटक करवून घेण्यासाठी येत असतील तर आम्ही त्यांना अटक करू असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। पोलीस सुद्धा या आंदोलनकर्त्यांसोबत हळूहळू पुढे जात आहेत, कारण खापरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भेट होणार आहे। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडे जाऊया। रजत,